ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यात खासदार निलेश लंके यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी निषेध व्यक्त करत तहसीलदारांकडे निवेदन सादर केले। श्रीगोंदा येथे अलीकडेच आयोजित पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी विकास कामांच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केले। यावेळी झालेल्या संवादामध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत तालुक्यातील पत्रकारांनी याबाबत नाराजी दर्शवली आहे। या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या वतीने तहसीलदार सचिन डोंगरे तसेच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते। संवाद हा सुसंवादाच्या माध्यमामधून व्हावा अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत आणि संवादामधून तोडगा निघेपर्यंत काही पत्रकारांनी संबंधित कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। दरम्यान या प्रकरणावरती पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी सगळे आम्ही पत्रकार आज या ठिकाणी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके हे 2 दिवसांपूर्वी म्हणजे 28 एप्रिल मंगळवार रोजी श्रीगोंद्यात त्यांनी पत्रकार परिषद ए स्टार हॉटेल येथे आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी श्रीगोंदा तालुक्यातील विकासांच्या मुद्द्यांवर असेल किंवा खासदार निधीतून काही कामं नाही झाली किंवा कुकडीचा पाणी प्रश्न असेल किंवा असे अनेकविध प्रश्न त्यांना विचारले होते। पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून त्यांनी आमच्या काही सहकारी पत्रकारांना त्या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही असे आडवे तिडवे प्रश्न माणसात विचारून तुम्हालाच फार समजतं का, असं वागत जाऊ नका, असले प्रश्न परत मला विचारायचे नाहीत। तसेच मी अनेक भागात फिरतो परंतु मला असे प्रश्न कुणीच विचारत नाही। श्रीगोंदा तालुक्यातल्याच पत्रकारांना फार प्रश्न पडतात। अशी भाषा वापरून एक प्रकारे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्या पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच घटनेचा आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी निषेध करतो। लोकशाहीत पत्रकारांना कुणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं न देणं हे समोरच्याचं कर्तव्य आहे, परंतु तसं न करता फक्त पत्रकार परिषद विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून खासदार निलेश लंके यांनी त्या ठिकाणी खाली आल्यानंतर काही सहकाऱ्यांना हे तू इकडे रे, तूच लय मागाशी बोलत होता, तुला लय समजतं का, तुला लय ज्ञान आहे का, अशा पद्धतीने आरेरावी करून दमदाटीची भाषा वापरलेली आहे आणि त्या सर्व घटनेचा निषेध आम्ही श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांनी आज या ठिकाणी केलेला आहे। आणि इथून पुढं जोपर्यंत निलेश लंके त्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत नाहीत, माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही सर्व पत्रकार त्यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या कुठल्याही बातमीला यापुढे प्रसिद्धी दिली जाणार नाही असा निर्णय आमच्या सर्व पत्रकारांनी घेतलेला आहे। त्याबाबतचं निवेदन संसदेचे अध्यक्ष ओमजी बिर्ला असतील, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे, श्रीगोंद्याचे तहसीलदार असतील, पोलीस निरीक्षक असतील, यांना आम्ही सर्व पत्रकारांनी आज एकत्रित येऊन निवेदन दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं पत्रकार हा काही कुणाच्या स्वार्थापायी काम करत नाही, परंतु पत्रकार हे कुणाच्या तरी ताटाखालचे मांजर असल्यासारखं त्या दिवशी बोलत होते की तुला ह्याने सांगितलं असेल, तुला त्यांनी सांगितलं असेल किंवा 2-4 चॅनलवाल्यांना हे सांगतात ते सांगतात, म्हणजे ही जी खासदारांची भाषा आहे ही चुकीची आहे। पत्रकार निस्वार्थ हेतूने समाजाचा आरसा म्हणून काम करत असतो आणि असं काम करत असताना एका खासदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पत्रकारांना टार्गेट करणं किंवा आरेरावीची भाषा वापरून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं हे 100% चुकीचं आहे, निषेधार्ह आहे। आम्ही या घटनेचा सर्वजण तीव्र शब्दात
निषेध करतो. धन्यवाद. नमस्ते. आम्ही सर्वजण श्रीगोंद्यातले पत्रकार बांधव आहोत. दिनांक 28 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी 3च्या दरम्यान खासदार निलेश लंके यांनी श्रीगोंद्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पत्रकारांबरोबर अरेरावी करत, तू किती शहाणा झालास, तुला शहाणा आहे का, तुला फार ज्ञान आहे का, असे दाखवू नका, कोण किती पाण्यात आहे आम्हाला हे चांगलं माहिती आहे, अशा प्रकारची वक्तव्य करून पत्रकारांना अरेरावी केली. त्याचा सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.